फोटो है फोटो कुठे आहे आबा बाबा हे होय संतोष ते मुली वाटतात फोटो संतोष 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 साईडला सारखा बॅनर घ्या सारखा साईडला साईडला सर विनंती करतो की त्यांनी व्यासपीठ ठेवले सौभाग्यवती पद्मजा पाटील यांनी स्टेजवर यावं. आता नमस्कार. या ठिकाणी आज आपण तीर्थस्वरूप उमाकांतरावजी पाटील यांच्या मंगलाचरण करून म्हणजे भगवंताची प्रार्थना करून त्या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. तर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात चिरंजीव शांभवी, चिरंजीव वासित आणि चिरंजीव अर्णव हे तिघजण एक गणपती चलच्चारुषुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीमच्छङ्कराचार्य विरचितम् एकश्लोकी गणेशस्मरणस्तोत्रं सम्पूर्णं. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्द
या कार्यक्रमामध्ये प्रथमतः तीर्थस्वरूप उमाकांतजी पाटील हे तीर्थस्वरूप गुरुवर्य महाराजांचा सत्कार करतील आणि त्यांचं स्वागत करतील. त्या स्मरणिकेचं नाव दिलदार असं, म्हणजे त्यांचा स्वभावाला अनुसरून त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व एका या शब्दामध्ये आपल्याला संपूर्ण सांगता येतं. अशा या दिलदार या स्मरणिकेचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते होणार आहे ते नेकलीकर साहेब. तर नेकलीकर साहेब हे मुंबईच्या पोलीस दलामध्ये कमिशनर या पदावरून ते निवृत्त झाले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उमाकांत पाटील आणि नेकलीकर साहेब हे दोघ जण बरोबर शिकायला होते. त्यांचे ते अगदी बालपणीचे मित्र होते आणि मुद्दाम या कार्यक्रमासाठी ते मुंबईहून आलेले आहेत. तर त्यांचा सत्कार श्री चैतन्यराव पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आज सकाळीच एक उग्ररथ शांती नावाचा विधी या ठिकाणी संपन्न झालाय. त्या उग्ररथ शांतीचं महत्व आमचे जे गुरुजी होते राजाभाऊ त्यांनी सांगितलेलं आहे. आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य 4 आश्रमामध्ये विभागलेलं आहे. पहिला ब्रह्मचर्य आश्रम आहे, दुसरा गृहस्थाश्रम आहे, तिसरा वानप्रस्थाश्रम आहे आणि चौथा संन्यास आश्रम. तर साधारणपणे वयाची जी पहिली 60 वर्ष आहे ही 60 वर्ष ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रमामध्ये गेलेली असतात आणि नंतरचा जो काल आहे तो वानप्रस्थाश्रमाचा काल आहे. तर वानप्रस्थाश्रमाचा जो काल आहे त्याच्याबद्दल शास्त्रामध्ये असं सांगितलंय की वानप्रस्थाश्रमामध्ये आपण आपलं घरदार हे सगळं सोडून वनामध्ये जाऊन भगवंताचं चिंतन करावं असं या वानप्रस्थाश्रमाचं वर्णन केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची लुडबुड न करता निवांत बसावं असं सांगणारा हा वानप्रस्थाश्रम आहे. तर या 60 वर्षाच्या कालापर्यंत म्हणजे 60 वर्ष आपले सगळे प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये गेलेले असतात आणि या 60 वर्षाच्या कालानंतर आपण एक भगवंताच्या प्राप्तीकरता निश्रेयसाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करायचा असतो. आणि या निश्रेयसाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपलं शरीर व्यवस्थित पाहिजे, आपल्याला कोणत्याही प्रकारचे रोग नसावेत, आपलं मनस्वास्थ्य व्यवस्थित असावं. या गोष्टींकरता मुख्य गोष्ट अशी आहे की दैव हे त्या ठिकाणी व्यवस्थित असलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय की दैवम चैवात्र पंचमम्. अगोदरची 4 कारणं जरी व्यवस्थित असतील आणि दैव जर व्यवस्थित नसेल तर कोणतंही कार्य व्यवस्थित पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून त्या दैवाची अनुकूलता प्राप्त करण्याकरता आणि कशा करता व्यवहाराकरता नाही भगवत प्राप्ती करता जे दैव आहे ते दैव अनुकूल व्हावं म्हणून आजचा हा उग्ररथ शांतीचा विधी आहे. आणि उग्ररथ शांती आणि हा सत्कार सोहळा हा त्यांचा मोठेपणा दाखवण्याकरता आपण या ठिकाणी आयोजित केलेला नाहीये. तर हल्ली जे कलियुग आहे 21वे शतक आहे. या 21व्या शतकामध्ये आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळणं अवघड झालंय. प्रत्येक बापाला असं वाटतं माझ्या सकट आणि तुमच्या सकट जेवढ्यांना मुलं आहेत त्या सगळ्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी चांगलं वागावं आणि मुलांनी चांगलं वागावं असं वाटत असल्यामुळे आपण मुलांना म्हणतो की बाबा तू चांगलं वाग. मग मुलं प्रश्न विचारतात, मला सुद्धा प्रश्न विचारला जातो, तुम्हाला सुद्धा हा प्रश्न विचारला जात असेल की चांगलं वागायचं पण कोणासारखं चांगलं वागायचं. तर किती बाप असे आहेत की जे असं निर्भीडपणे सारखे लोक फार कमी आहेत. म्हणून जगामध्ये चांगलं वागायचं पण कोणासारखं चांगलं वागायचं तर असे आदर्श व्यक्तिमत्व या जगामध्ये कमी राहिले असल्यामुळे पाटील साहेब एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. मी त्यांचा जावई म्हणून सांगतो असं नाही किंवा त्यांच्याकडे मला काही मिळायची अपेक्षा आहे म्हणून मी सांगतो अशातला भाग नाही. तर जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आपल्याला सांगतो की एक आदर्श व्यक्तिमत्व पाटील साहेब आहेत. व्यवहारामध्ये सुद्धा ते आदर्श होते आणि
आता रिटायरमेंट नंतर, सेवानिवृत्तीनंतर सुद्धा ते आदर्श व्यक्तिमत्व या स्वरूपाने या ठिकाणी जगतायत. तर या कार्यक्रमासाठी अनेक त्यांचे मित्र आलेले आहेत, नातेवाईक आलेले आहेत आणि प्रत्येकाला त्यांच्याविषयी काहीतरी बोलावं असं प्रत्येकाला वाटतंय. परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे काही निवडक लोकांना या ठिकाणी आपल्याला त्यांच्याविषयी मनोगत करण्याकरता सांगायचंय. तर सर्वप्रथम आदरणीय पाटील साहेबांचे मेहुणे, मेहुणा हे सगळ्यात जवळचं नातं आहे, म्हणून त्यांना पहिल्यांदा आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय. तर मेहुण्याला आपल्या मराठीमध्ये म्हणतात सोयरा. तर सोयरा म्हणजे काय, जो सोय बघतो तो सोयरा. तर असे सोय बघणारे त्यांचे सोयरे, त्यांचे मेहुणे आदरणीय अनिलजी गोलेगावकर, ते हायकोर्टामध्ये प्रथितयश नामांकित वकील आहेत. तर त्यांना मी या कार्यक्रमात सर्वप्रथम आमंत्रित करतो की त्यांनी आदरणीय पाटील साहेबांच्या विषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. सामान्य व्यासपीठ आणि आपण सर्व जमलेले पाटील साहेबांचे शुभचिंतन. खरं सांगायचं म्हणजे आज हा सोहळा जो आहे तो मी लहान मेहुणा म्हणून आणि सर्व लहानांनीच हा कार्यक्रमाचं आयोजन करायला हवं या दृष्टीनं हा कृतज्ञता सोहळा. लहानांनी जे आज मोठ्यांकडनं मिळालेलं आहे आपल्याला, त्याची कृतज्ञता व्यक्त करते. त्यांनी 60 वर्ष स्वतःच्या कुटुंबियांसाठी किंवा इतरांसाठी जी काही त्यांची हे दिलेली आहे, सेवा दिलेली आहे म्हणा किंवा प्रेम दिलेलं आहे, त्याची आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करत असतो. खरं सांगायचं म्हणजे आयुष्यामध्ये आपला वाढदिवस असो किंवा हा षष्ठाब्दी असो, षष्ठी असो किंवा अमृत महोत्सव वगैरे असो, ही सर्व प्रयोजन कशासाठी आहे? का केवळ सोहळा आहे, एखादा कार्यक्रम ठेवायचा आहे, अरेंज करायचा आहे म्हणून? त्यामागे तशी भूमिका कधीच नाही. इव्हन आपण वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा एक चांगले कपडे घालणे, कार्यक्रम करणे, केक कापणे यापर्यंतच वाढदिवसाची जशी व्याख्या केलेली आहे किंवा आपल्याला अभिप्रेत आहे सर्वांनाच, हे तर आहेच आहे. पण त्याशिवाय हा एक आयुष्यामध्ये आपण कालक्रमण जे केलेलं आहे त्याचं सिंहावलोकन करण्याचा भाग आहे आणि या निमित्ताने हे सिंहावलोकनच असतं. मुळामध्ये आपली सुरुवात होतानाच लहान मुलं आई आणि वडील हे त्यांच्यासाठी आदर्श असतात आणि त्या आदर्शामध्ये कडे बघूनच आपण वाढत असतो. शाळा, कॉलेजेस किंवा त्यानंतर जो जगाशी संबंध येतो हा नंतरचा भाग असतो. आणि घरामध्ये जे आई वडिलांना आदर्श मानून मुलाचे किंवा मुलीचे, मुलांना घडवताना आई वडिलांनी घेतलेला त्रास, दिलेलं प्रेम याची ही कृतज्ञता आहे. आणि त्या दृष्टीने जर पाहिलं तर पाटील साहेब माझे मेहुणे म्हणूनच म्हणतोय असं नाही, पण त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाकडे जर पाहिलं तर माणसं ज्याला जोडता येतात असं व्यक्तिमत्व आणि सहजतेनं खुमारदारपणे अगदी न रागावता एखाद्याला एखादी चांगली गोष्ट सहजतेनं करून द्यायचं. कोणताही त्याच्या मागे आविर्भाव किंवा असा कोणताही हेतू न दाखवता सहजतेनं जे दुरुस्ती करून जातं किंवा सांगून जातं असं व्यक्तिमत्व म्हणजे उमाकांत पाटील. मी मेहुणा या चष्म्यामधून जे त्यांना अनुभवलं तेच सांगतो. आता बऱ्याच वेळा वडिलांकडनं किंवा वडील आणि मुलामध्ये जो वयाचा किंवा जनरेशनचा गॅप असतो, बऱ्याच वेळा मोकळं मुलं बोलू शकत नाहीत वडिलांशी. तर अशा वेळेला मोठा भाऊ किंवा मित्र हे सर्व आपल्याला मार्गदर्शन करत असतात किंवा आपण आपल्या भावना मोकळ्या करत असतो किंवा गाईड करत असतात. वास्तविकता मी एकटाच मेहुणा आणि लहान मेहुणा असल्यामुळं, मला भाऊ नसल्यामुळं मला अशी कधीही भावना जाणवली नाही की आपल्याला भाऊ नाही किंवा कोणी गाईड करणारं नाहीये. त्याचं एकमेव कारण म्हणजे माझी सर्वच भाऊजी, त्यामध्ये पाटील साहेब अभिप्रेत आहेत.
खरं सांगायचं म्हणजे हे मनोव्यक्त आजपर्यंत कधी व्यक्त करता आलं नाही किंवा ऑकेजन आलं नाही, पण या निमित्तानं ही संधी मिळाली आणि ती सोडू नये म्हणून मी आज मुद्दामून घेतली. एवढं बोलून जीवेत शरद शतम ही आपल्या सर्वांकडनं त्यांना शुभेच्छा व्यक्त करू माझं म्हणून संपलं. आता मामांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सिंहावलोकन करण्याची गरज आहे. तुकोबारा सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये सिंहावलोकन करतात. तुकोबारा म्हणतात, कवतुक वाटे झाली या वेचाचे नाममंगळाचे येणे गुणे. या भगवंताचं नामस्मरण करण्याच्या पूर्वी मी कोण होतो आणि नामस्मरण केल्यानंतर मला कोणती अवस्था प्राप्त झाली याचं मला कौतुक वाटतं असं तुकोबारांनी सांगितलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे मामांनी सांगितलेलं की कृतज्ञता हा माणसाचा एक महत्वाचा गुण आहे आणि आपल्याला आपल्यावरती ज्यांनी उपकार केले त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना ठेवून हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याच्यानंतर मी श्री पाटील साहेबांचे मावस भाऊ श्री CM कुलकर्णी की जे पुण्यामध्ये ITC नावाच्या कंपनीमध्ये मोठ्या व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत, त्यांना मी विनंती करतो की आदरणीय पाटील साहेबांच्या बद्दल त्यांनी मनोगत व्यक्त करावं. गुरुवर्य, व्यासपीठावरील मान्यवर, आपली नातेवाईक आणि पाटील साहेबांचे मित्रमंडळी, आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती माझे भाऊ उमाकांतराव पाटील यांचा आणि माझा सहवास तसा फार कमी आहे. आम्ही अगदी कधी कधी भेटलेलो, पण या भेटीतनं, या छोट्याशा भेटीतनं मला जे काही उलगडले आणि मी काही ज्या त्यांना समजू शकलो याविषयी मी थोडंसं बोलणार आहे. मला असं वाटतं की आम्ही जेव्हा बालवयात आणि तरुण वयात होतो तो काळ खूप स्ट्रगलचा काळ होता. जो आजच्या पिढीने जो पाहिलेला काळ आहे त्या पिढीपेक्षा तो काळ खूप स्ट्रगलचा काळ होता. आणि त्या काळामध्ये उमाकांतनी ज्या प्रकारे आपल्या स्वतःला घडवलेलं आहे, ती जी जडणघडण आहे ती घडण मी दुरून पाहिलेली आहे, मी जवळून पाहिलेली नाही. पण मी एक बघू शकतो की त्यांनी कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नसताना आणि कुठल्याही प्रकारची फार मोठी डिग्री किंवा फार मोठं शैक्षणिक हे नसताना पण स्वतःची एक इमेज, स्वतःचं एक अस्तित्व आणि स्वतःचं एक कर्तृत्व जे निर्माण केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यातनं मला एक वाटतं की जे त्या कर्तृत्वाच्या जीवावरती असं वाटतं की त्यांनी स्वतःचं एक लाईफ जे आहे, ही हॅज लिव्ड हिज लाईफ लाईक अ किंग अँड टू हिज ओन टर्म्स, असं मला वाटतं. मी कारण जेव्हा जेव्हा त्यांना पाहिलेलं आहे, फार कमी वेळा आमच्या भेटी व्हायच्या कुठल्या तरी कार्यक्रमात किंवा बट आय ऑलवेज फेल्ट की ही हॅज लिव्ड हिज लाईफ ऑन हिज ओन टर्म्स. आणि ते मला वाटतं फार कमी लोकांना जमतं. बहुतेक वेळा आपण लोकांना खुश करण्यामध्ये आपलं बरंचसं आयुष्य घालवत असतो की लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे किंवा लोकांना कसं खुश करू यासाठी आपण बराचसा आपला आयुष्य आणि आपल्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी त्याच्याशी निगडीत करत असतो. पण मी काही जे काय पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी खूप ऑन हिज ओन टर्म्स जे म्हणतात त्या प्रकारचं आयुष्य त्यांनी जगलेलं आहे, असं मला जे उलगडलं ते मी उघडलेलं आहे. आणि दुसरा आणखीन एक मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे, तो असा की आपण समाजामध्ये आजकाल फक्त ऐकतो बोलतो की मुलगी आणि मुलं ही समान असावीत आहेत आणि असली पाहिजे, की हा एक जो जनरल काय म्हणतात समज आणि एक प्रथा सध्या चालू आहे. मला वाटतं आजच्या या कार्यक्रमामधनं मी प्रत्यक्ष हे अनुभवलं की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम पूर्णपणे उमाकांतच्या मुलींनी ज्या प्रकारे ऑर्गनाईज केलेला आहे आणि ज्या प्रकारे हा कार्यक्रम इथे झाला, मी प्रत्यक्ष त्याचा साक्षीदार आहे की नक्कीच उमाकांतला आणि आम्हाला सर्वांना असं वाटतं की मुलगी आणि मुलगा हा इक्वल आहे आणि त्याचा एक हे प्रत्यक्ष विवाद आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषाचं आणि स्त्रीचं हे कर्तव्य आहे की हे नुसतं बोलून चर्चा करून आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकवर ते टाकून हे होणार नाहीये. की जोपर्यंत आपण कृतीत न करून दाखवणार नाही तोपर्यंत ती खरंच
मुलगी आणि मुलगा हा इक्वल होऊ शकत नाही. आजचं हे एक फार चांगलं उदाहरण आहे. आणि दुसरा एक विषय मला आजच्या कार्यक्रमात मला वाटतं मांडावासा वाटतं की आज आता मित्र त्यांना म्हणाले की आजचं आयुष्य साठीनंतरचं हे आयुष्य हे वानप्रस्थ आयुष्य साठीचं आहे. आणि आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की साठीनंतर आपण हे मला वाटतं कुठेही समाजात तोडफोड न करता आपण बाहेर राहिलं पाहिजे. पण माझं असं मत आहे की आपण साठीनंतर समाजासाठी बरंच काही देऊ शकतो आणि बरंच काही करायचं. असा बराचसा समाज आहे की जो आपल्या अनुभवाचा, आपल्या ज्ञानाचा आणि आपण जे काही समाजापासून शिकलेलो आहे त्यांना करण्यासाठी बरंचसं काही आहे. आणि मला असं वाटतं ही खरी सुरुवात आहे. कारण आपण आतापर्यंत जे आयुष्य आहे ते आपल्यासाठी जगलो, आपले मुलं, आपली फॅमिली ह्याच्यासाठी. तर इथून पुढचं जे आयुष्य जर आपण समाजासाठी जगू शकलो तर याच्यासारखं भाग्य नाही. आणि मला वाटतं हे सगळ्यांना जगू शकत नाही. हे फार कमी लोक असे आहेत की ज्यांना हे जगू शकणार आहे. आणि मला अशी खात्री आहे की उमाकांत पाटीलचा जो जनसंपर्क आहे आणि त्यांची जे लिडरशिप क्वालिटीज आहेत त्यातनं हे नक्कीच करू शकतील. त्यांच्या आयुष्यासाठी मी पूर्णपणे शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य सुखी समृद्धीचं आणि आरोग्यदायी जाईल आणि त्यांच्या हातून आणखीन असं चांगलं कार्य घडव त्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. बघतोय पाटील साहेबांनी खूप माणसं होते. म्हणजे मी त्यांच्या सोबत माझा जो आता 13-1 वर्षाचा संबंध आहे. पण त्यांची इतकी माणसं जोडली ती विचारायची सोय नाही. तर ती माणसं कशी काय जोडली गेली तेव्हा मी बारीकपणाने जेव्हा निरीक्षण केलं तर त्यांचा एक स्वभाव असा आहे की प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव असतो. प्रत्येक जण समाजाकरता काहीतरी करतो आणि ते पूर्वीपासून सामाजिक ऋण मानणार आहेत आणि त्यांनी समाजाकरता इतकी कामं केली की विचारायची सोय नाही. त्यांचा एक महत्वाचा गुण म्हणजे काय की ती लग्न जमवतात. त्यांच्या मुलींची लग्न त्यांनी जमवलीच पण बाकीच्या लोकांची पण लग्न आणि त्याला आपण शुद्ध मराठीमध्ये चुटकी सरशी अशी ती लग्न जमवतात. पूर्वीच्या काळी मुलींची लग्न जमायची नाहीत, हल्लीच्या काळी मुलांची लग्न जमत नाही. पण कधीही बघितलं पाटील साहेबांना पण सांगितलं की बाबा हा मुलगा लग्नाचा आहे तर हा व्यवसाय झालाय. म्हणजे लग्न जुळवणं हे सामाजिक ऋण म्हणून कोणी करत नाही. आता ज्या मॅट्रिमोनियल साईट्स आहेत त्या मॅट्रिमोनियल साईट्स वरती हा पैसे कमवण्याचा धंदा झालाय. आणि मॅट्रिमोनियल साईट्स वरती जमलेली लग्न टिकतात, मिटतात, फुटतात, काय होतात हे सांगण्याचं स्थान नाही. पण सामाजिक ऋण म्हणून लग्न जमवण्याचा त्यांचा एक छंद. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कोणी आपल्याला मोठं म्हणावं, कोणी या म्हणावं, बसा म्हणावं, कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी अनेक लोकांची लग्न जुळवली. म्हणजे सांगायचं तर त्यांची दुसऱ्या मित्रांची पण त्यांनी लग्न जुळवलीत. म्हणजे लहान लोकांची लग्न जुळवलीत असं नाही तर त्यांच्या मित्रांची सुद्धा त्यांनी लग्न जुळवलीत. असे पाटील साहेबांचा लग्न जुळवण्यामध्ये हातखंड आहे. आणि चुटकी सरशी ते लग्न जमवतात आणि ह्याच्यातनं त्यांचा जनसंपर्क खूप वाढला. बाकीचे त्यांचे गुण खूप आहेत. पुढे बोलता बोलता मी आपल्याला सांगेन. आता ह्याच्यानंतर मी SB घुगे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पाटील साहेबांच्या बद्दल मनोगत व्यक्त करावं. परमपूज्य साखरे महाराज, व्यासपीठावर उपस्थित सर्व गणमान्य अतिथी, सत्कार मूर्ती त्यांच्या षष्टीनिमित्त आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत. ते आपले परम स्नेही उमाकांतराव पाटील, त्यांच्या सहचारिणी, त्यांचे कुटुंबीय, या ठिकाणी उपस्थित सर्व त्यांचे पाटील साहेबांचे स्नेही बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी माझं भाग्य समजतो या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची मला योग आला, ती संधी मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. पाटील साहेबांचा माझा परिचय तसा खूप जुना आहे. आम्ही MSc मध्ये काम करतो. पाटील साहेबांच्या